Hello everyone, welcome back to A for Arizona channel, and today we are going to explore world's largest pistachio. McGinn's वर्ल्ड्स लार्जेस्ट पिस्ताचिओ हे न्यू मेक्सिको मधल्या अल्मोगाडो सिटी मध्ये आहे. न्यू मेक्सिको मध्ये सगळीकडे फिरताना आम्हाला बिगर इज बेटर चे बोर्ड दिसत होते. अँड वी वर वंडरिंग लाईक इकडच्या पिस्ताच्या साईज हे वर्ल्ड्स लार्जेस्ट आहे की पिस्ता फार्मचा. पण जेव्हा आम्ही इकडे पोहोचलो तेव्हा आम्ही हा स्टॅच्यू बघितला आणि तेव्हा कळलं की वर्ल्ड लार्जेस्ट पिस्ताचिओ म्हणजे हा जो स्टॅच्यू आहे हा लार्जेस्ट आहे, ज्याची उंची 30 फूट आहे. आणि हे सगळे पिस्ताचे फार्म आहेत जे सीझन नसल्यामुळे आता पूर्ण ड्राय झालेले दिसत आहेत. या फार्म मध्ये ऑलमोस्ट 12,300 पिस्ताचे ट्रीज आहेत आणि 7,500 ग्रेप्सचे म्हणजे द्राक्षाचे आहेत. जसा महाराष्ट्रामध्ये सोला विनेयार्ड आहे तसं इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी द्राक्षाच्या बागायती आहेत. 1980s मध्ये टॉम मॅकगिनने या 14 एकर जमिनीमध्ये पिस्ता आणि ग्रेपची शेती सुरू केली आणि त्याला बरेच अवॉर्ड्स मिळाले. कारण इकडे जेव्हा सीझन असतो तेव्हा टूर्स सुद्धा या फार्मच्या केल्या जातात. हा स्टॅच्यू 2000 साली बांधण्यात आला आणि हा वर्ल्ड्स लार्जेस्ट पिस्ताचिओ स्टॅच्यू म्हणून फेमस झाला. इकडे हे रोड साईडलाच अगदी असल्यामुळे इथे टुरिस्टची खूप गर्दी असते. मोठीच्या मोठी लाईन असते इकडच्या पिस्ता आईस्क्रीम्स आणि फ्लेवर्ड पिस्ताचिओसाठी. इकडे असलेल्या शॉप मध्ये बरेच प्रकारचे फ्लेवर्ड पिस्ताज मिळतात. जसे फ्लेवर्ड वेफर्स आपण खातो तसेच इकडे फ्लेवर्स पिस्ता असतात आणि पिस्तापासून बनलेले बरेच इतर प्रोडक्ट्स आणि फ्रिज मॅग्नेट्स किंवा की चेन्स. वर्ल्ड्स लार्जेस्ट पिस्ताचिओची आठवण म्हणून आम्ही सुद्धा एक किचन आणि काही फ्रिज मॅग्नेट्स घेतले. तुम्ही कधी न्यू मेक्सिको मध्ये गेलात तर हे बिगर इज बेटर बोर्ड जिथे दिसतील तिथे नक्की मॅकिन्स वर्ल्ड्स लार्जेस्ट पिस्ताचिओला जा. हे रोड साईडच आहे, खूप टाइम कन्झ्युमिंग नाही आहे आणि थोडक्यात आटपणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. A for Arizona. Thank you so much. Bye bye.